वर्धा जिल्ह्यात इंधन टंचाईच्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। मात्र जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे। जिल्हा पुरवठा विभागाच्या माहितीनुसार सध्या वर्धा जिल्ह्यात किमान 8 दिवस पुरेल इतका इंधन साठा उपलब्ध आहे। पेट्रोल पंपांवरच सुमारे 1,40,000 लिटर पेट्रोल आणि 3,40,000 लिटर डिझेल साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे। वर्धा जिल्ह्यातील सर्व नागरिक यांना मी विनंती करू इच्छितो आणि आवाहन करू इच्छितो की उगाचच अफवाला बळी पडून पॅनिक होऊन पेट्रोल पंपावरती गर्दी करू नका। वर्धा जिल्ह्यामध्ये आपला ॲव्हरेज पेट्रोलचा सेल आहे 1,40,000 लिटरचा आणि डिझेलचा आहे 3,40,000 लिटरचा। पण कालच्या स्थितीमध्ये त्यामध्ये 180 ते 190% वाढ झाल्यामुळे पेट्रोल पंपावरती ताण निर्माण झालेला आहे। आपल्याकडे हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या कंपन्याच्या डेपोमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे आपल्याकडे जी नायरा ही प्रायव्हेट कंपनी आहे, नायराचा मेन डेपो आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये आहे। इथून या डेपोमधून विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध करून दिला जातो। तेथील स्टॉकचा जर आपण आढावा घेतला तर ट्रान्झिट आणि त्या ठिकाणी उपलब्ध असलेला स्टॉक हा एवढा पुरेसा आहे की तो पुढील 8 दिवस सुद्धा कंटिन्यू सप्लाय झाला तरी संपणार नाहीये। त्यामुळं मी सर्व नागरिकांना परत एकदा विनंती करतो की उगाचच पॅनिक होऊन कुठलीही परिस्थिती निर्माण होईल अशी गडबड करू नका आणि कोणताही पेट्रोल पंप, कुठलाही पेट्रोल पंप बंद होणार नाहीये। मी पेट्रोल पंपवाले जे आहेत, पेट्रोल पंपधारक यांना सुद्धा आवाहन करतो की त्यांच्या पेट्रोल पंपचा साठा संपला असेल तर कृपया त्यांनी संबंधित कंपनीकडे तात्काळ मागणी नोंदवावी। ते कंपनीवाले तुम्हाला तात्काळ पेट्रोल अवेलेबल करून देतील। धन्यवाद।